प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ घ्यावा आणि स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. हा सल्ला कर्क राशीच्या जातकांना या महिन्यात प्रामुख्याने देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती लाभस्थानात विराजमान आहे, ज्याला आपण शुभ संकेत म्हणू शकतो. तुमच्या भाग्यस्थानात राहूसारखा अटॅचमेंट दाखवणारा ग्रह विराजमान आहे, ज्यामुळे तुमचं भाग्य देखील समृद्ध होत आहे. मात्र परिश्रमाला पर्याय नाही, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. याशिवाय शनिदेवांचा ढह्या हा थोडा संकटाचा विषय तुमच्यासाठी आहे. त्यामुळे इतर ग्रहांची साथ असताना देखील अडथळा आणि विलंब हा विषय तुमच्या बाबतीत घडून येणार आहे.